नमस्कार, मी भोये चंद्रकांत. मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला नेहमी वेगवेगळ्या भौगोलिक घटनांचा अनुभव हा येत असतो. जसे की दिन, रात्र, सकाळ, मध्यान्ह, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा काही घटना होय. या वेगवेगळ्या भौगोलिक घटना कशा घडतात असा प्रश्न साहजिकच आपल्या मनामध्ये येतो. याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे या सर्व भौगोलिक घटना पृथ्वीच्या गतीमुळे घडत असतात आणि म्हणून या सर्व भौगोलिक घटना पृथ्वीच्या गतीमुळे कशा घडतात याची माहिती घेण्यासाठी आपण पृथ्वीच्या गती व त्यांचे परिणाम हा घटक अभ्यासणार आहोत. आता समोर जे तुम्हाला चित्र दिसतं त्या चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. या चित्रामध्ये तुम्हाला सूर्य आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालणारी पृथ्वी दिसेल. यावरून हे स्पष्ट होतं की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. यावरून पृथ्वीला दोन प्रकारच्या गती आहेत हे समजते. या दोन गती म्हणजेच अक्षीय गती आणि कक्षीय गती होय. यापैकी सर्वप्रथम आपण अक्षीय गतीची माहिती घेऊया. समोर तुम्हाला जे चित्र दिसतं त्या चित्राचं निरीक्षण करा. या चित्रामध्ये एक पृथ्वीगोल दिसतो. पृथ्वीगोलाच्या उत्तरेला उत्तर ध्रुव तर दक्षिणेला दक्षिण ध्रुव असलेला तुम्हास दिसून येईल. तसेच या चित्रामध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारी लाल रंगाची एक रेषा दिसेल. ही रेषा म्हणजेच पृथ्वीचा काल्पनिक आस होय. आपली पृथ्वी या काल्पनिक आसाभोवती विशिष्ट गतीने फिरत असते. म्हणून पृथ्वीच्या या काल्पनिक आसाभोवती फिरण्याच्या गतीलाच अक्षीय गती असे म्हणतात. तसेच पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते म्हणजेच ती स्वतःभोवती फिरत असते. म्हणून पृथ्वीच्या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन असे म्हणतात. यावरून तुम्हाला तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की मग पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी किती वेळेत पूर्ण करत असेल. तर या बाबतीत नेमकेपणानं असं म्हणता येईल की पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 56 मिनिटे व 4 सेकंदात एक फेरी पूर्ण करते. परंतु आपण सामान्यपणे असं म्हणतो की पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते. याप्रमाणे आपण पृथ्वीची अक्षीय गती ही संकल्पना समजून घेतली. या अक्षीय गतीचे वेगवेगळे भौगोलिक परिणाम नियमितपणे आपणास अनुभवायला मिळतात. म्हणून आपण अक्षीय गतीचे परिणाम समजून घेऊया. अक्षीय गतीचा पहिला परिणाम असा आहे की पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होणे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की कोणतीही वस्तू ही स्वतःभोवती फिरते म्हणजेच ती तिच्या आसाभोवती फिरत असते. खरे पाहता स्वतःभोवती फिरण्यामुळेच आस हा तयार होत असतो. म्हणून कोणतीही वस्तू स्वतःभोवती फिरत असताना आस कसा तयार होतो हे समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. समोरच्या चित्रात एक भोवरा असलेला तुम्हास दिसत असेल. लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी असा भोवरा फिरविला असेल. यावरून तुम्हाला हे माहीतच असेल की ज्यावेळी भोवरा जमिनीवरती फिरत असतो त्यावेळी त्याचे एक टोक जमिनीवर असते तर दुसरे टोक वर असते. वरचे टोक आणि जमिनीवर फिरणारे टोक यांना जोडणारी जी रेषा असते ती रेषा म्हणजेच त्या भोवऱ्याचा आस होय. हा आस काल्पनिक असतो. समोरच्या चित्रात भोवऱ्याचं वरचं टोक व जमिनीवरील फिरणारं टोक यांना जोडणारी रेषा तुम्हाला दिसत असेल. ही रेषा म्हणजेच त्या भोवऱ्याचा काल्पनिक आस आहे. यानंतर आपण अजून एक उदाहरण घेऊया. या उदाहरणातून काल्पनिक आस कसा तयार होतो हे जाणून घेऊया. तुम्हाला चित्रात एक फुटबॉल दिसत असेल. तुमच्याकडेही फुटबॉल असेल तर तो तुम्ही फिरवून पहा. हा फुटबॉल देखील स्वतःभोवती फिरताना आस निर्माण करतो. परंतु हा आस काल्पनिक असल्याने आपण पाहू शकत नाही. अशा आसाची
आपण केवळ कल्पना करू शकतो. समोरच्या चित्रात फुटबॉल स्वतःभोवती फिरताना आस कसा निर्माण होईल हे दाखवलं आहे. मित्रांनो, आपली पृथ्वी देखील एका फुटबॉलसारखीच आहे. पृथ्वी स्वतःभोवती नियमितपणे एका विशिष्ट गतीने फिरत असते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेमुळे पृथ्वीचा देखील एक काल्पनिक आस तयार झाला आहे. समोर जे तुम्हाला पृथ्वीगोलाचं चित्र दिसतं त्याचं निरीक्षण केल्यावर पृथ्वीचा काल्पनिक आस कसा असू शकतो याची कल्पना तुम्हाला येईल. याप्रमाणे आपण पृथ्वीचा काल्पनिक आस कसा असतो याची माहिती घेतली. यानंतर अक्षीय गतीचा पुढील परिणाम बघूया. अक्षीय गतीचा पुढील परिणाम असा आहे की पृथ्वी विषुववृत्तीय भागात काहीशी फुगीर तर दोन्ही ध्रुवाकडे काहीशी चपटी असणे हा आहे. पृथ्वी विषुवृत्ताकडे फुगीर आणि ध्रुवीय भागात चपटी का असावी असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून हा फरक जाणून घेण्यासाठी तुम्हाला पृथ्वीची परिवलनाची गती, पृथ्वीच्या आकाराचा विचार करावा लागेल. तुम्हाला समोर पृथ्वीगोलाची आकृती दिसत असेल. त्या आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. या आकृतीच्या निरीक्षणावरून असं लक्षात येतं की पृथ्वीचा आकार हा विषुवृत्ताकडे अधिक मोठा असून दोन्ही ध्रुवांकडे पृथ्वी निमुळती होत गेलेली दिसते. तसेच आपल्याला हेही माहीत आहे की पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते. यावरून आपल्याला पृथ्वीच्या गतीची कल्पना येते. पृथ्वीचा आकार विषुवृत्तीय भागाकडे मोठा असल्याने विषुवृत्तीय भागात पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग हा इतर वृत्तांपेक्षा खूप जास्त म्हणजेच 1600 किलोमीटर प्रति तास इतका आहे. कर्कवृत्त व मकरवृत्तावर हा वेग 1400 किलोमीटर प्रति तास इतका आहे. 66 डिग्री उत्तर व दक्षिण वृत्तावर हा वेग 800 किलोमीटर प्रति तास तर दोन्ही ध्रुवीय भागातील केंद्राकडे हा वेग 0 किलोमीटर प्रति तास इतका आहे. यावरून हे समजतं की विषुवृत्तीय भागात पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग हा अधिक असल्याने साहजिकच या वेगामुळे किंवा गतीमुळे विषुवृत्तीय भागात पृथ्वी काहीशी फुगीर दिसते. मात्र जसजसे आपण ध्रुवाकडे जातो तसतसा हा वेग कमी कमी होत जाऊन ध्रुवीय भागाच्या केंद्राकडे हा वेग 0 किलोमीटर प्रति तास होतो. दोन्ही ध्रुवीय भागात आणि म्हणून दोन्ही ध्रुवीय भागात पृथ्वी किंचित चपटी दिसते. यानंतर अक्षीय गतीचा पुढील परिणाम बघूया. अक्षीय गतीचा पुढील परिणाम असा आहे की पृथ्वीवर दिन व रात्र स्थिती निर्माण होणे. तुम्हाला अक्षीय गतीमुळे दिन व रात्र या स्थिती कशा निर्माण होतात हे समजून घेण्यासाठी समोर जी तुम्हाला आकृती दिसते त्या आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीमध्ये पृथ्वी व सूर्य असलेला दिसतो. पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेत स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर येतो त्या भागात सूर्याचा प्रकाश पडतो आणि म्हणून या प्रकाशित भागास दिन असे म्हणतात. तर पृथ्वीच्या विरुद्ध किंवा पाठीमागील भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही म्हणून या भागात अंधार सदृश्य स्थिती असते. याला आपण रात्र असे म्हणतो. समोरच्या आकृतीत दिन व रात्र या स्थिती तुम्हाला स्पष्ट दिसतील. आकृतीमध्ये असं दिसतं की ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडलेला आहे तो पृथ्वीचा भाग प्रकाशित दिसतो म्हणजेच त्या ठिकाणी दिन आहे. तर आकृतीतील विरुद्ध बाजू गडद काळी अशी दिसते म्हणजेच या भागात सूर्यकिरणे पोहोचू शकत नाही म्हणजेच या भागात रात्र असलेली स्पष्ट दिसते. यावरून दिन व रात्र कशी निर्माण होते हे आपल्याला समजून येतं. यानंतर पुढील पृथ्वीचा अक्षीय गतीचा जो परिणाम आहे तो बघूया. पुढील पृथ्वीचा अक्षीय गतीचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या
व सागरी प्रवाहांच्या दिशेत बदल होणे हा आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना एक फोर्स निर्माण करते. या फोर्सला कोरिओलिस फोर्स असे म्हणतात. या फोर्समुळे वारे त्यांची मूळ दिशा बदलतात. हा बदल सर्वप्रथम फेरेल यांनी सांगितला. म्हणून वाऱ्यांच्या या दिशा बदलास फेरेलचा नियम असे म्हणतात. तुम्हाला माहीतच असेल की वारे हे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतात. समोर जी तुम्हाला आकृती दिसते त्या आकृतीत लाल रंगाच्या बाणाने वाऱ्यांची दिशा दाखवली आहे. वाऱ्याच्या दिशेतील फरक समजण्यासाठी सर्वप्रथम आपण उत्तर गोलार्धाचा विचार करूया. समजा तुम्ही उत्तर ध्रुवाकडे चेहरा करून उभे राहिल्यास वाऱ्यांचा जो मूळ मार्ग आहे त्या मार्गाऐवजी वारे तुमच्या उजवीकडे वळतील. याचाच अर्थ असा होतो की उत्तर गोलार्धात वारे त्यांच्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात. तसेच समजा तुम्ही दक्षिण ध्रुवाकडे चेहरा करून उभे राहिल्यास वाऱ्याचा जो मूळ मार्ग आहे त्या मार्गाऐवजी वारे तुमच्या डावीकडे वळतील. याचाच अर्थ असा होतो की दक्षिण गोलार्धात वारे त्यांच्या मूळ दिशेपासून डावीकडे वळतात. यानंतर आपण पृथ्वीच्या अक्षीय गतीचा सागरी प्रवाहांच्या दिशेवर होणारा परिणाम बघूया. समोर जी तुम्हाला आकृती दिसते या आकृतीमध्ये पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असलेली दिसते, तर सागरी प्रवाहांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असलेली दिसते. असा फरक कशामुळे होतो हा प्रश्न साहजिकच तुमच्या मनामध्ये येईल. याचं उत्तर असं आहे की पृथ्वी स्वतःभोवती अतिशय वेगाने फिरते. पृथ्वीच्या या गतीमुळे साहजिकच सागरी प्रवाहांना पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहण्याची दिशा मिळते आणि म्हणून सागरी प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यानंतर आपण कक्षीय गतीची माहिती घेऊया. समोरच्या आकृतीचं निरीक्षण करा. यामध्ये तुम्हाला असं दिसेल की पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा ही विशिष्ट मार्गावरून करते. या मार्गासच पृथ्वीची कक्षा असे म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्हाला या चित्रात असेही दिसेल की पृथ्वी तिच्या कक्षेतून विशिष्ट गतीने फिरते. पृथ्वीच्या या कक्षेतून फिरण्याच्या गतीलाच कक्षीय गती असे म्हणतात. तसेच पृथ्वी या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीच्या या विशिष्ट कक्षेतून फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण असे म्हणतात. याप्रमाणे आपण पृथ्वीची कक्षा, कक्षीय गती आणि परिभ्रमण म्हणजे काय हे समजून घेतलं. यानंतर आपण अपसूर्य आणि उपसूर्य स्थिती म्हणजे काय याची माहिती घेऊया. पृथ्वी एका वर्षात विशिष्ट लंबवर्तुळाकार कक्षेतून सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते. या एका वर्षाच्या परिभ्रमण कालावधीमध्ये पृथ्वी एकदा सूर्याच्या जवळ येते तर एकदा सूर्यापासून सर्वात दूर असते. समोर जे तुम्हाला चित्र दिसतं या चित्रामध्ये परिभ्रमण कक्षेच्या एका विशिष्ट ठिकाणापासून किंवा स्थानापासून सूर्याच्या जवळ आहे. या स्थितीला उपसूर्य स्थिती असे म्हणतात. उपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर 147 दशलक्ष किलोमीटर एवढे असते. तसेच या चित्रामध्ये असंही दिसतं की पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या एका विशिष्ट ठिकाणापासून किंवा स्थानापासून सूर्याच्या लांब किंवा दूर आहे. या स्थितीला अपसूर्य स्थिती असे म्हणतात. अपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर 152 दशलक्ष किलोमीटर एवढे असते. यानंतर आपण पृथ्वीचा प्रतल म्हणजे काय हे समजून घेऊया. समोर जे तुम्हाला चित्र दिसतं या चित्राचं निरीक्षण करा. या चित्रामध्ये तुम्हाला सूर्य आणि पृथ्वी दिसेल. तसेच यामध्ये सूर्य हा स्थिर असून पृथ्वी एका विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना दिसते. यामध्ये तुम्ही सूर्याचा केंद्र आणि पृथ्वीचा केंद्र यांना जोडणारी एक काल्पनिक रेषा विचारात घ्या. पृथ्वी जसजशी सूर्याभोवती तिच्या कक्षेतून फिरेल तसतशी जर आपण रेषा काढत गेलो तर एक सपाट पृष्ठभाग तयार होईल
असा पृष्ठभाग दोन्ही चित्रात दाखविला आहे. या पृष्ठभागासच पृथ्वीच्या कक्षेचा प्रतल असे म्हणतात आणि हा प्रतल किंवा पृष्ठभाग आपल्या नजरेसमोर धरला तर तो पूर्ण दृष्टीच्या रेषेत सामावून एका रेषेसारखा दिसेल, जसं की तुम्हाला तिसऱ्या चित्रात दिसतं. याप्रमाणे आपण पृथ्वीच्या कक्षेचा प्रतल म्हणजे काय हे समजून घेतले. यानंतर आपण पृथ्वीच्या कक्षीय गतीचे जे परिणाम आहेत त्यांची माहिती घेऊया. यामधील पहिला परिणाम असा आहे की कक्षीय गतीमुळे वर्षाची गणना करता येते. तुम्हाला माहीतच आहे की पृथ्वी एका विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण कक्षा पूर्ण करण्यास 365 दिवसांचा कालावधी लागतो. परिभ्रमणाच्या या संपूर्ण काळासच एक वर्ष असे म्हणतात. याप्रमाणे आपण पृथ्वीच्या एका पूर्ण परिभ्रमणाच्या कालावधीच्या साहाय्याने एका वर्षाची गणना करतो. यानंतर पृथ्वीच्या कक्षीय गतीचा पुढील परिणाम आहे तो म्हणजे ऋतूंची निर्मिती होणे. ऋतूंची निर्मिती समजून घेण्यासाठी पुढील आकृतीचे निरीक्षण करा. या आकृतीमध्ये पृथ्वीचा आस 23.5 अंशाने कललेला दिसेल. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या परिभ्रमण काळातील वेगवेगळ्या स्थिती दिसतील. पृथ्वीचा कललेला आस आणि परिभ्रमण कक्षा यामुळेच ऋतूंची निर्मिती ही होत असते. आपण उत्तर गोलार्धात राहतो. उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशी होते ते आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. आकृतीत 22 मार्चची स्थिती तुम्हाला दिसत असेल. या दिवशी सूर्य हा विषुववृत्तावर असतो. हळूहळू सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसतो. वास्तविक पाहता सूर्य हा स्थिर असतो, मात्र पृथ्वीचा कललेला आस व परिभ्रमण कक्षा यामुळे सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसतो. याला आपण सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतो. 21 जून या दिवशी सूर्य पूर्णपणे कर्कवृत्तावर आलेला असतो. या काळात उत्तर गोलार्धात सूर्यकिरणं ही लंबरूप पडत असतात. तसेच सूर्य हा उत्तर गोलार्धात असल्याने उत्तर गोलार्धात या काळात उन्हाळा ऋतू असतो. मात्र याच्या उलट याच कालावधीत दक्षिण गोलार्धात सूर्यकिरणे तिरपी पडतात व कमी उष्णता देतात. त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा ऋतू असतो. याप्रमाणे ऋतूंची निर्मिती ही होत असते. अशा प्रकारे आपण पृथ्वीची अक्षीय गती, कक्षीय गती व त्यांचे परिणाम अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.